हो बोलतोय. भगत साहेब, नारेगावमध्ये तर खूप पाणी भरलेलं आहे. लोकांना येण्या जाण्याकरता रस्ता राहिलेला आणि नारेगाव मी मनपा आयुक्त यांना फोन केला जी श्रीकांत साहेबाला, पण जी श्रीकांत साहेबाकडे पाहुणे आलेले आता त्यांच्याकडे पाहुणे सर्वात जास्त महत्त्वाचे साहेब, कारण की लोकांच्या जीवापेक्षा जे तर पाहुणे महत्त्वाचे जी श्रीकांत साहेबाकडे, तर तुम्ही तरी काळजी घेत असतील इटलची जनते. जय हिंद. आप देख रहे हैं ARK न्यूज़ 20 और मैं हूँ आपके साथ अजीम रईस खान. आप स्क्रीन पर जो वीडियो देख रहे हैं ये औरंगाबाद शहर के नारेगांव, पलसी और चिकलठाना इलाके की है, जहाँ पर ज़ोरदार बारिश के चलते नालों में और सड़कों पर पानी भर गया, जिसके कारण आप देख सकते हैं वीडियो में किस तरह से पानी जमा हो गया. ऐसा लग रहा है कि यहाँ कोई सुनामी की लहर आ गई हो. अगर महानगर पालिका वक्त रहते हुए अतिक्रमण के साथ साथ अपना बुलडोज़र अगर नालों की सफाई के लिए भी चलाती तो आज ये सूरत हाल देखने को ना मिलती. इसी बात को लेके नारेगांव इलाके के जाबिर पठान इन्होंने महानगर पालिका आयुक्त जी श्रीकांत सर को कॉल किया और उनसे इस मामले की बात की, लेकिन महानगर पालिका आयुक्त ने क्या कहा आप खुद सुने जाबिर पठान की ज़ुबानी. हो बोलतोय. भगत साहेब, नारेगावमध्ये तर खूप पाणी भरलेलं आहे. लोकांना येण्या जाण्याकरता रस्ता राहिलेला आणि नारेगावमध्ये पाणी येतोय नाल्याच्या साह्याने. तर इकडं तात्काळ आम्हाला फायर ब्रिगेडची मदत हवी आणि महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची मदत हवी, कारण की लोकांना जे ते येण्या जाण्याकरता रस्ता नसल्याने लोक पाण्यात पडत आहेत. हां, सर्व्हिस रोड पूर्ण ब्लॉक झालेला आहे आणि त्याच्यामध्ये खड्डे मोठमोठाले कचरापट्टीजवळ, तर लोक पडताय महिलांना घेऊन त्या ठिकाणी. साहेब, नाल्याच्या साह्याने पूर्ण रोडवरून पाणी नारेगावमध्ये घुसतोय आणि कचरापट्टीचा जे ना पूर्ण रोडवर कमीत कमी कमरा एवढं पाणी आहे. आणि त्याच्यातून जे तर लोक गाड्या वगैरे घेऊन जात आहे, जे इमर्जन्सी लोक आहे ते पडताय गाड्यामध्ये. आता मी मनपा आयुक्त यांना फोन केला जी श्रीकांत साहेबाला, पण जी श्रीकांत साहेबाकडे पाहुणे आलेले आता त्यांच्याकडे पाहुणे सर्वात जास्त महत्त्वाचे साहेब, कारण की लोकांच्या जीवापेक्षा जे तर पाहुणे महत्त्वाचे जी श्रीकांत साहेबाकडे, तर तुम्ही तरी काळजी घेत असतील इटलची जनतेची. पाठवली होती मी मला काहीतरी गाडी पाठवली होती, तिकडेच होती गाडी आतापर्यंत. साहेब, इथं एवढा पाणी भरलेलं आहे, तुम्हाला आता सोशल मीडियावर व्हिडिओ आलेले नसं वाटतं. नाही पाणी वड्याचं पाणी आहे इकडं. मी म्हणलो कमरा एवढं पाणी आहे. त्या पाण्यामधून लोक जे तर जीव हातावर घेऊन जे तर गाड्या वगैरे घेऊन जात आहे घरी जाण्याकरता, महिला वगैरे सोबत आहे. तर ते पाणी काढण्याकरता तात्काळ आम्हाला जे तर मदत हवी. आम्ही कमीत कमी 15-20 मिनटापासून जे तर श्रीकांत साहेबाला फोन करतोय, पण मनपा नाही ना साहेब. हा पाणी पूर्ण नारेगावमध्ये घुसतोय आता. ते आपला कचरापट्टी रोडच्या साह्यानं पूर्ण कचरापट्टी साह्यानं रोडचं पाणी आतमध्ये फिरतोय नारेगावमध्ये. तर आम्हाला तात्काळ इथं जे तर महानगरपालिकेचे काही JCP टीम वगैरे लागतील आणि फायर ब्रिगेडला तात्काळ पाठवा. 1 तासापासून पोलीस आलेले या ठिकाणी साहेब, पण मनपा आयुक्त जे तर आता कोणी पाहुणे आलेले, त्यांना पाहुणे महत्त्वाचे म्हणून जे तर आम्हाला मदत नाही मिळाली आतापर्यंत. महानगर गाडी मी मग फोन केला तर ती म्हणजे गाडी तिथंच होती फायरची, पण मी बघतो मी काय आहे ते आणि मी पाठवतोय आमच्या ह्याला अधिकाऱ्याला. आम्हाला तात्काळ इकडं फायर ब्रिगेडची तरी मदत पाठवा, कारण की तुम्ही पण थोडा निष्काळजीपणा केला तर इथं लोक मरतील साहेब. कारण की मनपा आयुक्त पण आता जे ना बोलायला तयार नाही, सर्वसामान्य जनतेच्या जीवाशी खेळताय ते पण. तुम्ही तात्काळ 1-2 गाड्या पाठवा इथं आणि JCP वगैरे घेऊन जे तर तुमचे काही वार्ड अधिकारी यांना त्यांना पटकन तात्काळ पाठवा. लवकर पाठवा साहेब. या ठिकाणी आम्ही आता JCP वगैरे बोलून जे तर आता पाणी काढण्याचं काम सुरू आहे. ये ढोंग अंदर एक ठिकाणी आता JCP वगैरे बोलून जे तर आता पाणी काढण्याचं झाड़ा भाई क्या है.
सांगा ना तुम्ही किती टाइम झालं तुम्हाला उभं राहून इथे साहेब? 2 तास. कोई बंदोबस्त महानगरपालिका निकल का तो निकल का पेड़ नाही आलं. तुम्ही पोलीस डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला ज्याचा कॉल आला तर तुम्ही इथं उभं राहिले हो का? तुम्हाला 2 तास झाले इथं उभं राहून. बरं. ये नारेगांव कचरा कुंडी के पास बड़े बड़े झाड़ भाई क्या है? नाले में फंस गए. अगर आपको हमारा ये वीडियो पसंद आया हो तो इसे लाइक और शेयर जरूर करें और हाँ, हमें सब्सक्राइब और फॉलो करना ना भूलें ताकि आप देश और दुनिया की कोई खबर मिस ना करें.